पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे असं म्हणत राज ठाकरेंनी लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतला। मात्र भाजप विरोधात प्रचार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते आणि ही लोकसभा निवडणूक मोदी शाह यांच्या विरोधात देश अशीच असणार असल्याचं राज म्हणाले। माझ्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी कोण हे महत्त्वाचं नाही, मोदी विरोध हीच माझी भूमिका आहे असं राज यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय। हा मे भी चौकीदार या मोहिमेची ही राज ठाकरेंनी थट्टा केली आहे। तुम्हाला आठवत असेल एक आपल्याच एका सभेमध्ये मी म्हटलं होतं की मला लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा नाही म्हणून। आठवतं तुम्हाला? आता जे काही मी ह्याच्यापुढे बोलीन, ह्याच्यापुढे जी काही भाषणं करीन, याच्यापुढे तुम्हीही जे काही करायचंय ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात करायचंय, मोदींच्या विरोधात करायचंय। हेच तुमचं काम, हेच पक्षाचं काम। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतदारांना पण मी हे सांगेन की देश आता या क्षणाला खूप मोठ्या एका संकटामध्ये आहे, एका माणसाच्या संकटामध्ये आहे। ते संकट या देशावरनं दूर होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। याच्या पुढे मी जे काही सभा घेईन त्या सभा ह्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातल्या सभा असतील। ये बारामती की रैली देख लीजिए, ऐका पूर्ण। हवा का रुख क्या है पता चल जाएगा, चाचा भतीजे का क्या होगा। कितना जनसागर दूसरी आजादी की लड़ाई लड़ रहा है, उसे यहां चाचा भतीजे से आजादी चाहिए। थांबरे, कुठून आवाज काढतो मला काही कळत नाही भाषणामध्ये। मला कधी कधी वाटतं ते फॉर्म्युला 1 गाड्यांचे हे काय फॅन बी नाही। मैंने कुठून त्या गाड्या जातात का आजूबाजूनी? मैंने उनको असं बोलतं का कोण? काय आता चालू आहे? चौकीदार। भारताची निवडणूक आहे का नेपाळची? मी एकदा मागे बोललो होतो माहिती त्या फेसबुकच्या वेळेला, इतका छोटा विचार एखाद्या पंतप्रधानाचा असू शकतो ना, तो माणूस का असेल? पंतप्रधानाचा विचार हा मोठा असला पाहिजे, देशाला मोठं करण्यासाठीचा असला पाहिजे। मी कोण? चौकीदार। बाबा मी बिल्डिंग बांधीन, माझ्या बिल्डिंगच्या खाली मी 4 चौकीदार ठेवीन। हा नाही, बिल्डिंग तुम्ही बांधा, मी चौकीदार। इतका छोटा विचार। मग त्या दिवशी आपलं भाषण झालं। भाषण झाल्यानंतर मग काहीतरी बोलायलाच पाहिजे समोरून। मग तो हवा गेलेला फुगा एक, तो असा दाबला की कसाही आकार होतो माहिती आहे? समजा त्या दाबलेल्या फुग्याला जर जॅकेट घातलं तर कसं दिसेल? मग ते काहीतरी बरळलं। फडणवीस म्हणे माझी स्क्रिप्ट बारामतीहून आली होती आणि पवारांकडे म्हणे काय पवारांकडे असे अनेक पोपट आहेत, चला कपडे आम्ही यांचे काढले आणि ह्याला आमचा पोपट दिसला।